नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना शाळा क्रमांक 9 येथील शिक्षकांच्या पगारात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेले असता मनसे विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांवर आयुक्त प्रचंड संतापल्या. मनसेसोबत निवेदन देण्यासाठी आले असाल तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला. आयुक्तांच्या या वक्तव्यावरून मनसे विद्यार्थी सेना आयुक्तांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. कुठल्या पक्षाच्या वतीने काम करताय का तुम्ही? मग कसं काय आलं? एक थांबा. मग यांचं आल्यानंतर भेटायचं बाहेर जाऊन. यांच्यासोबत आला असेल तर मग आज आता नोकरी जाईल तुमची. यांच्यासोबत आला असेल तर मग आज आता नोकरी जाईल तुमची. यांच्यासोबत आला असेल तर मग आज आता नोकरी जाईल तुमची. आज आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले. 31 डिसेंबर 2024 रोजी महानगरपालिकेच्या 9 नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आदेशचा ठराव पारित झाला होता. 3 महिने उलटून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील दासरवाट सर जे आहेत, ते जे अधिकारी आहेत, यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेला नाही. कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही. आयुक्तांना आम्ही 3 ते 4 वेळा संबंधित भेटलो आहे. अजूनपर्यंत आयुक्तांनी दासरवाडावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही. जर संबंधित शिक्षकांना 3 दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित 3 महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासेल, त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.